सामना आपण बघतोय या स्पर्धेतील ही स्पर्धा आपण बघतोय किशोर स्मृती चषक सन 2017चा मेगा फायनल सामना आणि फायनल मधील पहिला चेंडू सागरचा दिशा देतोय चेंडूला सत्यम संघाचं खातं करतोय संघाने स्वतः येतोय स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली धावसंख्या 1 धावसंख्या 1 पुढे पुन्हा एकदा गोकुळाचा वापर करतो चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रक्षण दाखवतो सँडी तो बंद फक्त एका धावेच चढला धावसंख्या 1 ने मध्ये धावसंख्या आपण बघतोय धावा तब्बल 2 धावा लागल्या षटक क्रमांक पहिला मस्त गोलंदाज सागरचा धावसंख्या 2 आता मात्र वाईटची खून पंच आव्हान पर धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने मध्ये धावसंख्या 3 धावा लागल्यात धावसंख्या 3 यष्टोद्वास बिग विकेट पहिला धक्का बसतोय जगदीश गेली संपुष्टात आपण बघतोय धावा 1 बाद 3 धावा स्ट्रायकर फलंदाज सोनू सर्व 3 षटकांचा याची नोंद घ्यायची सर्व 3 षटकांचा गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पलीकडे पहिला संघर्षमय चौकार आलाय सोनूच्या बॅट मधून धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 7 अप्रतिम सुरुवात करतो फलंदाज सोनू चौकारने खातं करतो फलंदाज सोनू धावसंख्या 7 धावा लागल्या धावत पुढे पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज सोनू आता माझा कट करण्याचा प्रयत्न केला निर्धाव चेंडू संघाचे कमबॅक करतो गोलंदाज 1 चेंडू शिल्लक धावसंख्या 7 धावा लागल्या धावलगावती अप्रतिम कमबॅक करतो गोलंदाज सागर फक्त दिशा देतो चेंडूला एकदा पूर्ण करतोय एका षटकाची संख्या एका षटकाची धावसंख्या आपण बघतो धावगती 8 धावा लागल्या तेव्हा तुषार 11 संघाच्या खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानामध्ये खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय या मैदानामध्ये किशोर स्मृती चषक 2017 या स्पर्धेत प्रमुख आयोजक अष्टविनायक क्रिकेट संघ वाडी तब्बल या स्पर्धेमध्ये विचार केला तर 24 संघांचा सहभाग होता 22 संघांचा गाशा गुंडाळलाय उरलेत फक्त 2 संघ तुषार 11 विपक्ष बालगणेश असेल संघांमध्ये आपण बघतोय ही बिग फाईट मेगा फायनलची फाईट आपण बघतोय मध्ये तर संदेश म्हात्रे तब्बल पारधी वाजताना लागोपाठच्या 3 चौकारांसाठी तब्बल 1000चा कॅश प्राइज असणार आहे वैयक्तिक पहिला आणि सांगितलं दुसरं षटक घेऊन येतो घनश्याम संघाचा संघनायक आहे दोन संघनायकांमध्ये बिग फाईट आपण बघतो तर एका बाजूला सत्यम तर दुसऱ्या बाजूला घनश्याम प्रयत्न एकदा धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतो धाबर तब्बल 9 धावा लागल्या आहेत फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता स्लोचा वापर करतोय गती परिवर्तन करतोय चेंज ऑफ पेस बघायला मिळते
धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 9 धावा लागल्यात. संदीप म्हात्रे यांच्याकडून तब्बल लागोपाठच्या 4 चौकारांसाठी 1111. तसेच 3 तसं विकेट हॅट्रिक साठी 1111. तर विचार केला तर पारितोषिकांचा बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. संदीप म्हात्रे यांच्याकडून तब्बल लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पाहिजे असणार आहे. तसेच संदेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिक साठी आणि 3 लागोपाठच्या 3 चौकांच्या हॅट्रिक साठी जर विचार केला तर 1111 रुपयाचा पाहिजे असणार आहे. पुणे एक धावा पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर तब्बल 11 धावा लागल्या. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 11. धावसंख्या 11. प्रयत्न करतोय. एकदा पूर्ण केलं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 12 धावा लागल्या धावफलकावरती. आपण सुरुवात करतोय. तर तसं तर अजून एक बाजू आलाय तो म्हणजे 3 लागोपाठच्या चौकारांसाठी विजय वामन म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज. विचार केला तर 3 लागोपाठच्या चौकारांसाठी 3111 रुपयाचा पाहिजे आलाय. मध्ये फलंदाज बाद. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा पाहिजे असणार आहे. विजय म्हात्रे यांच्याकडून कोणत्याही फलंदाला नक्कीच एटीएम नोंद केलाय तो म्हणजे 1:15 विजय म्हात्रे यांनी. धावसंख्या आपण बघतो 2 षटकानंतर 12 धावा लावल्या धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय हा 311 संघ आणखी धावांचा आव्हान ठेवतोय हा 311 संघ बलाढ्य बालगणेश असेल संघापुढे. चांगला फलंदाज सत्यम गोलंदाज तयार भूषण. फुलटा चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. कव्हर क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13 धावा लागल्यात. धावसंख्या 13. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज येतोय भूषण येतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज भूषण. भूषणला सामोरं फलंदाज भूषण. भूषण बेल विकेट. दुसरा धक्का बसला तो प्रत्येक चौकारासाठी विजय म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपये पाहिजे असणार आहे. तर विकेट हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी संदीप म्हात्रे संदेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पाहिजे असणार आहे. लोकलचा वापर करतोय. चेंडूवरती येतोय सँडी येतोय. एकदा पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 14 धावा लागल्यात. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 14. प्रयत्न दाखवतो. सागर येतोय झोन मधून तोपर्यंत एका धावेत चालू होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा लागल्या. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा हलक्या खेळला एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 16 धावा लागल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज रामा. धावसंख्या 16. आता त्या पद्धतीने 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 17 धावा आणि 18 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय बाल गणेश असेल संघापुढे 11 संघाने.
तर दोन्ही संघाला एक सुवर्ण संधी असणार आहे. जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला विजय म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे विजय म्हात्रे यांच्याकडून. सामना बघतो आपण मैदानावरती. मेगा फायनल सामना 18 चेंडू मध्ये 18 धावांचं एक मापकचं आव्हान ठेवलंय बाल गणेश असेल संघापुढे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक गोंधळतोय तुम्ही रामाचा वापर केला संघनायकाने. रामावरती विश्वास दाखवलाय या संघनायकाने. फलंदाज घनश्याम. पहिल्या चेंडूमध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न केला जाईल. एकदा क्लिअर एका धावेने संघात आणि स्वतः खातं करतो फलंदाज घनश्याम. धावसंख्या 1. आता मात्र लॉक करण्याचा प्रयत्न करतोय निर्धाव चेंडू संघाला धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धावप्रगती तब्बल 1 धाव लागली आहे. धावसंख्या 1. पुढील चेंडू पुन्हा एकदा रामाचा अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसतो गोलंदाज रामा. पुन्हा दिला एकदा पूर्ण करतोय चांगली षटक दाखवतो सोनू. तोपर्यंत फक्त एक धावेचा धावसंख्या 1 धावसंख्या 2 बिनबाद 2. चांगला फलंदाज डिपल शाह. धावसंख्या 2 3 चौकांसाठी संदीप माते संदेश माते यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकात 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे. क्षेत्रक्षण दाखवतोय राज संदे. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 3 धावा लागले. षटक क्रमांक पहिलं रामाचं आतापर्यंत जर विचार केला गोलंदाज रामाचा तर प्रतिम षटक हाताने दिसतो गोलंदाज रामा. चांगला गोलंदाज घनश्याम. संघनायक आहे. रोहित पाटील चेंडूवरती धावसंख्या 1 धावसंख्या 4 धावा लागत. एक चेंडू शिल्लक षटकात 5 चेंडू फिरले या षटकामध्ये गोलंदाज रामाने आणि 4 धावा फक्त खर्च करतोय हा गोलंदाज रामा. स्ट्रायकर फलंदाज डिपलच्या 1 चेंडू शिल्लक षटकातील 18 धावांचा आव्हान घेऊन उतरला होता संघ. मारण्याचा प्रयत्न फसला. अतिशय सुरेख गोल दाखवतोय. रोखून दलपणारा एका षटकाचा बाजू गेला संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा लागत. 12 चेंडू मध्ये 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मेगा फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवतात हे दोन संघ. 12 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोंधळतोय रफ्तार का सौदागर डोंबिवली एक्सप्रेस राज संते.
चेंडू फेकलाय. 1+1 एकूण 2 धावा मिळत. खराब सुरुवात करतो राज. धावसंख्या 2 ने धावसंख्या 6 धावा. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. खराब सुरुवात करतो राज. स्टाईल फलंदाज घनश्याम. 12 चेंडूमध्ये 12 धावेची गरज. दुसऱ्या चॅम्पियन संघ त्याला 1000चा कॅश प्राइज असणारे विजय म्हात्रे यांच्याकडून. धावसंख्या आपण बघतोय धावप्रती 7 धावा. ब्लॉकरचा वापर करतोय. फक्त सन्मान दिला चेंडूला. धावसंख्या 1 ने धावसंख्या 8. 10 चेंडूमध्ये अजूनही 10 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 9 धावा आणि 9 धावांची गरज. सर्वांचा वापर केला होता. एक धाव पूर्ण करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 10 धावा लागेल. अजूनही 8 चेंडूमध्ये 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. करण्याचा प्रयत्न करतो. ब्लॉकरचा वापर केला होता. एकदा पूर्ण करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 11. 7 चेंडूमध्ये 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. बालगणेश असेल संघाला शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये सामना बघायला मिळतोय. अतितटीचा सामना बघायला मिळतोय. मेगा फायनल सामना आपण बघतोय या मैदानावरती. चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 12 धावा लागल्यात. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. पुन्हा फक्त विषयाच्या चेंडूला एकदा पूर्ण करतोय. 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकांची धावसंख्या आपण बघतोय धावफलक 13 धावा. 6 चेंडूमध्ये अजूनही 5 धावांची गरज. विकेट न गमावता 4 केल्या तर संघ जिंकू शकतो. तुम्ही बालगणेश असेल संघ याची नोंद घ्यायची. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 4 केल्या तर संघ जिंकू शकतो. पहिल्या चेंडूमध्ये एकदा म्हणजे 5 चेंडूमध्ये अजून 4 धावांच्या 3 गेले तर संघ जिंकू शकतो. रोहित पाटील येतोय. रोहित पाटीलवरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. ज्या रोहित पाटीलने एकूण जर विचार केला संपूर्ण स्पर्धेचा तर 10 फलंदाज बाद केलेत आणि एक मेडल षटक हाताळण्याचा भीम पराक्रम केलाय या गोलंदाज रोहित पाटीलने. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करतोय. एकदा म्हणजे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 15 धावा. 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 2 गेल्या तर संघ जिंकू शकतो. तो म्हणजे बालगणेश असेल संघ. जो संघ जिंकेल त्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे विजय म्हात्रे यांच्याकडून. 4 चेंडूमध्ये 3 धावेची गरज. फक्त दिशा देते चेंडूला. एकदा पूर्ण करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17. 3 चेंडूमध्ये
धावसंख्या 16. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा. स्ट्रायकर फलंदाज विपल शाह. एक केलेला संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 3 चेंडू 2 धावांची गरज. खटखट चेंडूला सीमा पलीकडे विजय चौकार येतो डिंपल शाहच्या बॅट मधून आणि बाल गणेश असरफा संघ चॅम्पियन संघ ठरलाय किशोर स्मृती चषक 2017चा आणि असरफा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.